भोर शहरामध्ये संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे। दादा म्हणतील ते धोरण आणि बांधतील तेच तोरण, आम्ही सदैव दादांसोबत, अशी बॅनरबाजी संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। संग्राम थोपटे यांच्याकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। पदाधिकाऱ्यांसोबत संग्राम थोपटे चर्चा करणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनय जगताप आपल्यासोबत आहेत। विनय, बॅनरबाजी पाहायला मिळते, संग्राम थोपटे आज कार्यकर्त्यांसोबत संवाद मेळावा देखील घेणार आहेत। नक्कीच सागर, खरं तर संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे आणि ते आता भाजपमध्ये प्रवेश करण्यात हे जवळपास निश्चित झालेलं आहे। आणि त्याच अनुषंगाने संग्राम थोपटे यांनी कार्यकर्ता मेळावा जो आहे तो बोरमध्ये आयोजित केलेला आहे आणि बोरमधील अनंतराव थोपटे महाविद्यालयातील सांस्कृतिक भवन येथे या कार्यकर्ता मेळावा जो आहे तो पार पडतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आता हळूहळू कार्यकर्ते सुद्धा या मेळाव्याला जमायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण याआधी पाहिलं की कार्यकर्ता मेळाव्याआधीच कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी जी आहे ती केलेली पाहायला मिळाली आपल्याला। जे दादा बांधतील ते धोरण आणि दादा मालतील ते तोरण, अशा स्वरूपाची बॅनरबाजी करत आम्ही सदैव दादांसोबत, अशा स्वरूपाची बॅनरबाजी आहे ती संपूर्ण बोर शहरामध्ये करण्यात आलेली होती। आणि एक प्रकारे या कार्यकर्ता मेळाव्याआधीच त्यांनी दादांच्या म्हणजे संग्राम थोपटे यांच्या निर्णयाला समर्थन दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आणि त्या अनुषंगाने आता जो कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी पार पडतोय त्याला सुद्धा मोठ्या संख्येने आता बरोबर आहे विनय, त्यामुळे या मेळाव्याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद या माहितीसाठी।